आपण त्याला परत एकदा व्यवस्थितरित्या बघू परत. ठीक आहे. आता हे 2023चा पेपर, 2023चा पण महत्वाचा आहे. आता तुम्हाला समजेल की नेक्स्ट इयर मध्ये काय बदल झाला. मागचा पेपर बघतोय आपण एक एक पेपर बघत असताना तुम्हाला दिसू चालेल की ओके, मागच्या वर्षी हा पेपर झाला, पुढच्या वर्षी रिफ्लेक्शन आपल्याला दिसलं, 3-4 प्रश्न रिपीट झालेत. म्हणजे हिस्ट्री हा आपल्याला अवघड वाटतो, पण तुम्हाला पेपर माहित असेल तर हिस्ट्री हा सोपा पेपर आहे. ओके. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले होते? आता कोणी कोणी या ठिकाणी सहकार्य केलं, महत्वाचं होतं. यामध्ये सहकार्य काय होतं? ब क ड हे त्याचं महत्वाचं होतं. म्हणजे रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुकारजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार या लोकांचा समावेश बॉम्बे हिल मिल हँड असोसिएशन मध्ये महत्वाची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे सगळ्यात महत्वाचं काम इथं होतं. या व्यतिरिक्त यामध्ये आपल्याला याची स्थापना जी होती 23 सप्टेंबर 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना ही झाली होती. आणि या संदर्भामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचं अजून एक महत्वाचं हे होतं. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य जे आहे, या ऐक्या संदर्भामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं आपल्याला दिसून येतं. या व्यतिरिक्त बघा, आपल्याला यामध्ये गिरणीतील प्रमुख कामगार वर्ग, गिरणी कामगार प्लस सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते जे होते, यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. आणि या सत्यशोधक चळवळीचा वारसा लोखंडेंनी पुढे नेला होता. म्हणजे सत्यशोधक समाज जो होता, या सत्यशोधक समाजाचा वारसा जो होता, या नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढे येऊन गेले. त्यामुळे त्यांच्यावरती सत्यशोधक समाजाचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. भारतात पहिली कामगार संघटना म्हणून सुद्धा महत्वाची भूमिका होती. फर्स्ट कामगार संघटना म्हणून या ठिकाणी यांनी काम केलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. हे महत्वाचं काम आपल्याला हे एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. एवढं एक महत्वाचं काम आहे. त्यानंतर 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे डॅश डॅश या गव्हर्नर जनरल जो होता त्याचं म्हणणं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता? 1857 मध्ये महत्वाचं आहे लॉर्ड कॅनिंगचं स्टेटमेंट होतं या संदर्भामध्ये. जर सिंधिया आणि निजाम यांनी ब्रिटिशांना साथ दिली नसती तर 1857चा उठाव हा 100% काय झालं, ब्रिटिशांचा पराभव या ठिकाणी झाला असता. म्हणजे 1857चा उठाव हा या ठिकाणी आपल्याला अपेक्षित प्रमाणे आल्याचं आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर बघा, 24 मध्ये जो प्रश्न आहे त्याला इथं रिपीट, त्याच्या आधी बघा, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला बघायचे. ओके. दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली गेली. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग जी आहे त्याची स्थापना ही केली. आणि प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. हे स्टेटमेंट बरोबर नाही. म्हणजे अ ब क ज्या ठिकाणी ते बरोबर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय 3 हे त्याचं उत्तर आहे. सुबोध पत्रिका जी आहे तिची स्थापना कोणी स्टॅब्लिश केली? 1867 मध्ये याची स्थापना ही केली होती. आणि हे संपादक होते कोण? तरखडकर जे होते संपादक.
संपादक म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांनी शाळा, अनाथालय व शैक्षणिक संस्था विलेपार्ले, पंढरपूर स्थापन करण्याचा उल्लेख आपल्याला दिसतो. ओके. त्यांनी म्हणजे प्रार्थना समाजाने जे काम केलं, महाविद्यालयाची स्थापना आहे ना, महाविद्यालय नाही ते, इथे काय शाळा, शाळा, अनाथ आश्रम आणि इतर संस्था च्या स्थापनेचा उल्लेख आपल्याला सापडतो. महाविद्यालय सुरू केलं असं कुठेही आपल्याला दिसून येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे की हिंदू महासभा 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर मच्छिंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. बरोबर. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे हे होते. त्यानंतर मुंजे, हेगडेवार, परांजपे यांनी नागपूरला 21 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा ही सुरू केली आणि ह्या शाखेचं रूपांतर 1925 मध्ये काय RSS चा लॉंग फॉर्म काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी ही केली गेली. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडलं. हे स्टेटमेंट चुकीचं. पर्याय थांबा एक मिनिट. हिंदू महासभेचं मुंजे, बाशी मुंजे हे स्टेटमेंट चूक आहे. बाशी मुंजे इथं येत नाहीये. त्यानंतर पर्याय क्रमांक ड 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभा भव्य अधिवेशन पुण्यामध्ये पार पडलं. पर्याय क्रमांक 3 चारचं उत्तर पर्याय क्रमांक 3. एक मिनिट थांबा. गडबड होते. 28, 29, 30 ला नाहीये. ही डेट इथं येत नाहीये. आणि मुंजे इथं डॉक्टर मुंजे होते अध्यक्ष म्हणून, त्यांनी काम पार पाडलं. त्यामुळे बाशी मुंजे यांचा समावेश आपल्याला इथं झालेला दिसून येतो. त्यामुळे ड हे उत्तर चूक. पर्याय क्रमांक 1 अ ब क हे त्याचं उत्तर हे आपल्याला असल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर 1857च्या उठावा संदर्भामध्ये अजून एक प्रश्न आला बघा. 1857च्या उठावा संदर्भामध्ये उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? ओके, महत्वाची भूमिका बजावली. नील आर्मस्ट्रॉंग असतील, त्यानंतर हेवलॉक असतील, आउट्रम असेल, लॉरेन्स बंधू असेल, कॅम्बल असेल, सर ह्यूम रोज असतील, विल्यम डिग्बी असतील आणि कार्लिस कार्स असेल. कार्लिसगार, विल्यम डिग्बी यांचा संबंध इथं नाहीये, पण कॅम्बल, आउट्रम, नील, हेवलॉक, लॉरेन्स बंधू, सर ह्यूज यांचा समावेश 1857च्या उठावामध्ये होता. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? आता शेतकऱ्यांचा उठाव हा कुठे कुठे झाला, एक महत्वाची बाब आहे. सगळ्यात महत्वाचे उठाव कुठे कुठे झाले ते आपल्याला बघायचे. एक म्हणजे भिमडी, शिरूर, पारनेर, नगर यामध्ये उठाव झाला. त्यानंतर इंदापूर, हवेली, बागलान, सातारा या भागामध्ये सुद्धा झाला. तासगाव, शिराळा, मलकापूर, जत या ठिकाणी 75 म्हणजे उठावा झाला नाहीये. त्यानंतर श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी यामध्ये हा झाला होता. म्हणजे आता श्रीगोंदा वगैरे आहेत हे काय नगर जिल्ह्यामध्ये येतात. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये सगळे उठाव आपल्याला दिसून येतात. ही त्यांचं सगळ्यात महत्वाची बाब होती. पुणे आणि नगर या जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे म्हणून यांना ओळखलं. काय दख्खनचे दंगे म्हणून यांना ओळखलं जातं. एक महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पडली होती. ओके. सावकारांच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्याचं धोरण इथं स्वीकारलं गेलं होतं. या बहिष्काराचं स्वरूप रूपांतर इथं आता जे सावकार होते त्यांना घरामध्ये काम करायला सुद्धा कोणी भेटत नव्हते, एवढी वाईट स्थिती या ठिकाणी केली गेली होती. ओके. त्यानंतर क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतल्याचं आपल्याला दिसून येतं? ओके. सेनापती बापट यांचा कुठे कुठे समावेश होता? गोवा मुक्ती संग्राम मध्ये होता, हैदराबाद मुक्ती संग्रामात होता,
त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होता. महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन जे आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश होता. म्हणजे चारही याच्यामध्ये सेनापती बापट यांचा समावेश होता. त्यांचं नाव काय होतं? पांडुरंग पांडुरंग महादेव बापट. बापट हे त्यांचं नाव होतं. त्यांना सेनापती बापट म्हटलं जात होतं. 1880 ते 1967 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ होता. सेनापती बापट यांनी सावरकरांसोबत पॅरिसमध्ये काही काळ घालवला होता. तिथं त्यांनी बंदूक चालवण्याची किंवा शस्त्र चालवण्याचं सुद्धा हे प्रशिक्षण घेतलं होतं. बॉम्ब बनवण्याचं सुद्धा प्रशिक्षण घेऊन भारतामध्ये येऊन त्यांनी बॉम्ब बनवण्याचं काम केलं होतं. मुळशी सत्याग्रह जो टाटा प्रोजेक्ट जो होता टाटाचा मुळशी डॅमचा, त्याच्या विरोधामध्ये लोकांना जे काय पुनर्वसित करण्यासंदर्भामध्ये एक आंदोलन छेडलं गेलं होतं पुण्यामध्ये मुळशी डॅमच्या विरोधामध्ये. त्याचं नेतृत्व सेनापती बापटने केलं होतं आणि त्यांच्या ह्याच कार्यासाठी स्थानिक लोकांनी त्यांना सेनापती ही उपाधी ही त्यांना लाडापोटी ही दिली होती. त्यामुळे सेनापती बापट हे नाव तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. ओके, हे महत्वाचं काम होतं. त्यानंतर 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटना सुधारणा दिल्या. कधी? 1819 मध्ये घटना दुरुस्त्या या दिल्या. यामध्ये कोणकोणत्या घटना दुरुस्त्या? क्रांतिकारांच्या चळवळी मधून भारतीयात असंतोष वाढला, सुधारणा दिल्या. कारण काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यातील युती, जहाल मवाळ यांच्यातील युती, पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, यामुळे 1919 चा भारत सरकार अधिनियम, भारत सरकार अधिनियम हा या ठिकाणी 1919 चा आल्याचं आपल्याला दिसून. हे सगळे कारण ठरले होते ज्यामुळे 1919 चा कायदा हा थोडा लिबरल बनवण्याचं काम ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून हे घडवून आणलं होतं. जर हे केलं नसतं तर अजून काय झालं होतं, मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती ही निर्माण झाली असते. ओके, यानंतर डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. कोण? जी.व्ही. जोशी जे होते त्यांनी या ठिकाणी अशी भूमिका ही घेतली होती. जी.व्ही. जोशी यांना ओळखलं जातं. पुणे सार्वजनिक सभेमध्ये ते संस्थापक होते. सार्वजनिक सभेचे सभा जे होते संस्थापक म्हणून सुद्धा त्यांना बघितलं जातं. आणि खादी वापरण्यासंदर्भामध्ये त्यांनी शपथ सुद्धा या काळामध्ये घेतली होती. जी.व्ही. जोशीचा प्रभाव हा कोणाचा? वासुदेव बळवंत फडकेंवरती होता. आणि यातूनच 1773 साली काय झालं होतं, 1873 साली वासुदेव बळवंत फडके यांनी एक वर्धिनी सभा इस्टॅब्लिश केली होती आणि स्वदेशीचा नारा त्या माध्यमातून दिला गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे महत्वपूर्ण नाव आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे या संदर्भामध्ये. त्यानंतर नेक्स्ट जोड्या लावाच्या संदर्भात आहे. जोड्या लावा महत्वाच्या आहेत. जोड्या लावाच्या संदर्भामध्ये 5वे अधिवेशन मुंबईमध्ये पार पडलं होतं. ते कोण होते? विल्यम एडमबर्ग हे त्याचे अध्यक्ष होते. विल्यम एडमबर्ग. 3 कुठे? एकाच ठिकाणी आहे. त्यानंतर 7वं अधिवेशन नागपूरमध्ये जे पार पडलं ते आनंद चार्लो यांच्या नेतृत्वात पार पडलं 1891 मध्ये. त्यानंतर 1895चं 11वं अधिवेशन जे होतं पुण्यामध्ये पार पडलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 13वं अधिवेशन पार पडलं अमरावतीमध्ये. कोण? शंकर नारायण जे होते त्यांच्या नेतृत्वामध्ये पार पडलं. आणि याच अधिवेशनामध्ये काय होतं, अमरावती अधिवेशन जे पार पडलं होतं यामध्ये वंदे मातरम हे जे गीत होतं प्रायमरी लेवलवरती पहिल्यांदा तिथं गायलं गेलं होतं. ओके, महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवा. तुम्हाला ह्या संदर्भातले प्रश्न हे बरेचशा वेळेस विचारले जाणार आहेत. म्हणजे महत्वाचा सेक्शन हे लक्षात ठेवायचा आहे आणि व्यवस्थितरित्या करून पण जायचं आहे. ठीक आहे, पीवायक्यू संदर्भामध्ये हे व्हिडिओ महत्वाचे होते. आता ह्या 3 वर्षाचे प्रश्नपत्रिका बघितल्यात. 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला स्पष्ट झालंय 1857चा उठाव आपल्याला चांगला करून जायचा आहे, जो नो डाऊट दरवर्षी महत्वाचा आहे. काँग्रेसचे उठाव महत्वपूर्ण आहे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ करून जायची आहे. जमीन महसूल धोरण हे आपल्याला करूनच जायचंय. ठीक आहे, चालेल. या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात किंवा त्यामध्ये अजून इम्प्रोवाइज हे आपण करू शकू. ठीक आहे, चालेल. थँक्यू.